महाराष्ट्र सरकारच्या एका गॅजेटनुसार विरोधी पक्षामध्ये सर्वात जास्त संख्या ज्यांचा असेल त्यांचा पक्षाचा नेता होईल असेल. खरं आहे नाही काय, खोटं थोडी. सगळीकडे नियम आहे, गॅझेट काय हा नियमच आहे कायद्याने. सगळे विरोधी पक्ष तुम्हाला मिळालं तर पॉझिटिव्ह म्हणतात का विधान परिषदेचा आम्हाला भेटायला पाहिजे. मला असं वाटतं अजून बाजारात तुरी आहे, त्यामुळे ज्या तुरी बाजारात आहे अजून त्याच्यावर फार चर्चा करावी असं मला तरी वाटत नाही. कारण अजून या सगळ्या गोष्टीचा खुलासा व्हायचा आहे आणि खुलासा झाल्यानंतर या गोष्टी होतील. महाविकास आघाडी एकत्रित बसून याच्याविषयी निर्णय घेईल. शिवसेना शिंदे गटाला असं वाटतंय की महायुती सरकारमधील त्यांची शक्ती कमी करण्यासाठी भाजप आणि राष्ट्रवादी प्रयत्न करत आहेत किंवा काम करत आहेत. हे तर केलंच ना त्यांनी, हे तर त्यांनी केलं. पहिल्या दिवशी अजितदादांनी पूर्णपणे पाठिंबा देऊन एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचं जे काही महत्त्व आहे ते कमी केलं. कारण एक क्लिअर झालं की एकनाथ शिंदेंचा पाठिंबा असो नाही तर नसो, भारतीय जनता पार्टीचं सरकार येईल अजितदादाच्या एका पाठिंबा. कारण भारतीय जनता पार्टीचे 133 प्लस त्यांचे 5-7 अपक्ष प्लस राष्ट्रवादीचे 40-41 म्हणजे अजितदादांचे, हे त्यांच्याकडे क्लिअर होतंच. त्याच्यामुळं मला असं वाटतं आपोआप हे महत्त्व कमी झालेलं आहे. तुम्ही आज बीडला जात आहे, हो. परभणीला जात आहे. परभणीला कालची परिस्थिती भयंकर होती, दगडफेक झाली, सगळं झालंय, जाळपोळ झालाय. नाही, खरं तर चित्र अति रंजित आहे बऱ्याच ठिकाणी. कारण मी स्थानिक सगळ्या पदाधिकारी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. ठीक आहे, दगडफेक झालेली आहे मोठ्या प्रमाणावर, निरपराध लोकांचे दुकानावर हल्ले वगैरे झालेले आहे. संविधानाचा ज्या पद्धतीनं प्रतिकृतीचा अवमान झाला याच्याविषयी ताबडतोब जर प्रशासनाने कडक पावले उचलली असती तर मला असं वाटतं पुढच्या घटना घडल्या नसत्या. त्यामुळं आता सगळं झाल्यानंतर प्रशासन कडक पावलं उचलते आणि म्हणून याला प्रशासनाचं जो मूकपणा मोठ्या प्रमाणात जबाबदार आहे असं समजायला काहीच हरकत नाही. दिवसाढवळा परभणीमध्ये हत्या झालेली आहे, 3 आरोपी अजूनही मोकाट आहेत. एक लोकप्रतिनिधीची दिवसाढवळा अपहरण केलं जात आहे, त्याची हत्या केली जाते बीडमध्ये मस्ताजोरमध्ये. नाही, हे तर आपण बिहारला नाव घेत होतो, पण बिहारपेक्षा जास्त स्थिती आहे. मी तर काही मतदान केंद्रावरच्या अधिकाऱ्यांकडून ऐकलं की सरळ कानावर रिव्हॉल्वर ठेवून मतदान करून घेतलं. अशा प्रकारच्या घटना घडलेल्या आहे बीडमध्ये. एक दुसरी गोष्ट, ज्या पद्धतीनं सरपंचाची दिवसाढवळ्या किडनॅप करून अपहरण करून हत्या केली गेली. जर एका मोठ्या गावचा सरपंच सुरक्षित नसेल तर सर्वसामान्य माणसाच्या जीविताचं काय? लोकांनी गपचूप बसायचं? लोकांनी आवाज उठवायचा नाही का? मग तर अशी स्थिती राज्यामध्ये अनेक ठिकाणी आता निर्माण झालेली. दादा, लोटस ऑपरेशन जे भाजपचं आहे त्यामुळे आता भाजपचं टेन्शन वाढलंय, कारण सत्तेत वाटेकरी वाढले आणि त्यामुळे भाजपमधील अनेक नेते जे आहेत तर अस्वस्थ आहेत. पहिली गोष्ट, ते लोटस बिटस जे म्हणताय आपण हे सोपं नसतं. कारण जनतेनं निवडून दिलेलं आहे लोकांना. जनतेचं जनमत ज्या बाजूचं आहे त्या बाजूचे निवडून ते आलेले आहेत आणि अशा पद्धतीनं कोणी त्याला बळी पडलं तर मला वाटतं जनतेचा रोष त्याला ओढवून घ्यावा लागेल. अनेक घटना घडलेल्या आहेत. अशा प्रकारे पक्षांतर केल्यानंतर त्यांचा पराभव झाल्याच्या अनेक घटना घडलेल्या आहेत आणि मला असं वाटत नाही की कोणी अशा पद्धतीनं अशा ऑपरेशनला बळी पडेल. संजय राठोड यांना मंत्रिमंडळात डच्चू मिळतोय, त्यामुळे आता त्यांनी स्वतःच एक पोस्ट करून व्हिडिओ करून माझ्यावर सगळे आरोप लावण्यात आले ते खोटे वगैरे असं सांगत त्यांच्या जीवारी लागलेला आहे सगळं. मला नाही माहिती त्या गोष्टी. मला अजून मंत्रिमंडळाची यादीच नाही, तर संजय राठोड आहे नाही आहे मी कसं समजू शकतो? शरद पवार साहेबांचा वाढदिवस आहे आणि त्यांच्या बंगल्यावर अजित पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व नेते आणि सुनील तटकरे हे शुभेच्छा देण्यासाठी गेलेले आणि त्याला अजित पवारांनी ट्विट करून शुभेच्छा पण दिल्या. शुभेच्छा अजित पवारांनी देणं काय वाईट अशातला काय भाग नाही. याचा आपल्या महाराष्ट्रातला एक सगळ्या नेतृत्वाचा एक समंजसपणा असतो, सुसंस्कृतपणा असतो. ट्विट करून शुभेच्छा देणं अजितदादांना मला असं वाटत नाही काही वावगं आहे. धनंजय मुंडे यांच्या समर्थकावर एक खंडणीचा काल गुन्हा दाखल झाला आहे बीडमध्ये आणि त्यात जो आरोपी आहे तोच आरोपी संतोष वाघ यांच्या खून प्रकरणातील एक आरोपी आहे. सरपंच हे सगळं लक्षात येतं ना, लिंक कुठून कुठपर्यंत पोहोचते, याच्यात कोण दोषी आहे.
कोण या सगळ्या गोष्टी चालवतात, ही मला असं वाटतं या सगळ्या गोष्टी याच्यातून सुस्पष्ट होत आहेत. भाजपचे महाअधिवेशन जानेवारीमध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये होणार आहे आणि 30,000 भाजपच्या कार्यकर्त्यांना ते या ठिकाणी निमंत्रित करणे एक प्रकारे पुढे होणाऱ्या निवडणुकांचं बिगुल इथून वाजणार आहे अशा पद्धतीचं सांगितलं जातं. कसं बघतात? मला नाही माहिती त्याला काय अजून आहे का नाही आहे. अशा अधिवेशन सगळ्या पक्षाचे होत असतात नियमित. आता त्यांनी ही जागा निवडली असावी, त्याच्यात काय विशेष. नरेंद्र मोदी येणार आहे पंतप्रधान. कोणी येऊ, मोदी येऊ नाही तर आणखी कोणी येऊ, त्यांनी काय पक्षाचे अधिवेशनं होत असतात सगळ्या पक्षाचे, तसं त्यांचं होत असेल असं मला वाटतं. बाकी याच्यावरती काय समजायचं. संभाजीनगर महापालिका ही शिवसेनेचं बालेकिल्ला राहिलेली आहे. यावेळी कशी तयारी आहे, काय? अजून कोणत्याच निवडणुका जाहीर झाल्या नाही. उगाच महापालिका अजून कोर्टामध्ये हेअरिंग आहे 22 जानेवारीला. रिझर्वेशन निघायचं, सगळ्या गोष्टी वॉर्ड रचना व्हायची आणि आपण साप सोडून भुईलाच थोपडतोय. मला असं वाटत नाही कोणत्याही निवडणुका लवकरात लवकर होतील.